थेट जाऊया बीडमध्ये. इथे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचं जंगी स्वागत केलं जात आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत आणि थोड्या वेळापूर्वी त्यांचं आगमन झालं. त्यानंतर त्यांचा ताफा पुढे त्यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने जात असताना आश्रमशाळेच्या शिक्षकांच्या आंदोलनाचा सुद्धा ताफ्याला सामना करावा लागला आणि आता मात्र आपण पाहतोय त्यांचं जंगी स्वागत केलं जात आहे. आज बीड शहराशी संबंधित असलेल्या कायदा सुव्यवस्था तसंच विविध इन्फ्रास्ट्रक्चरल प्रोजेक्ट्स या संदर्भामध्ये अजित पवार हे बैठकांमध्ये विविध मुद्द्यांवरती चर्चा करणार आहेत, मार्गदर्शन आणि सूचना करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान अर्थातच धनंजय मुंडे हे आजारी असल्यामुळे उपस्थित राहू शकत नसल्यामुळे राजकीय चर्चा सातत्याने सुरूच आहेत. मात्र आज पंकजा मुंडे या दौऱ्यादरम्यान उपस्थिती त्यांची असणार आहे. चला सर, तिकडून चला, तिकडून चला, तिकडून चला, तिकडून चला. अरे चला, तिकडे चला ना. तर उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार बीडच्या दौऱ्यावरती दाखल झालेले आहेत. राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा सुद्धा पार पडणार आहे आणि कार्यालयामध्ये त्यांचं अत्यंत जंगी असं स्वागत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते करताना आपल्याला दिसत आहे. पारंपरिक पद्धतीने औक्षण करून त्यांचं स्वागत होत आहे. आज दिवसभर दादांचा बीडमध्ये भरगच्च कार्यक्रम आहे. बीडमधली कायदा आणि सुव्यवस्था आणि इतर बाबींवरती दादा झाडाझडती घेणार असं कळतं. दुपारी 2 वाजता बीड जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बीडचा जिल्हा आढावा बैठक असेल आणि या बैठकीला मंत्री पंकजा मुंडे सुद्धा उपस्थित राहतील. तसंच संध्याकाळी एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सुद्धा अजित पवार आणि पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावरती असणार आहेत. अजित पवार आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी सुद्धा चर्चा करणार आहेत. राष्ट्रवादीच्या मेळाव्यात अजित पवारांचं जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे आणि थोड्याच वेळामध्ये त्यांच्या संपूर्ण दिवसाभराच्या महत्त्वाच्या कार्यक्रमाला इथल्या सभेला सुरुवात होईल. बीड जिल्हा हा गेले काही महिने सातत्याने कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नांवरनं सातत्याने चर्चेत आहे. अनेक प्रश्न कायदा आणि सुव्यवस्थेबाबत उठवले जात आहेत. खास करून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्याचं राजकारण अक्षरशः ढवळून निघालं होतं आणि त्या सगळ्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवरती धनंजय मुंडे यांना राजीनामाही द्यायला लागला. त्यानंतर या राजीनाम्यानंतर अजितदादांचा हा पहिलाच बीड दौरा आहे आणि या दौऱ्याला धनंजय मुंडे अनुपस्थित आहेत. त्यांनी तब्येतीचं कारण दिलं आहे आणि त्यामुळे अर्थातच त्याबद्दल प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मानवंदना देऊन या कार्यक्रमाची सुरुवात एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.